Now here x plus by plus cz is equal to 0. आता हे इक्वेशन आहे होमोजिनियसचं आणि आता जर ह्याला आपण कॉन्स्टंट घेतलं तर दिस इज अ नॉन होमोजिनियस. Now whenever that system of equations are given in non-homogeneous equation form, that time we have to write that equation in terms of ax is equal to b. बरोबर आहे. x is equal to b च्या फॉर्म मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर रो इक्विलॉन फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करतोय. इज इट रो इक्विलॉन फॉर्म by using that matrix of coefficient, matrix of unknowns is equal to matrix of constant. Apply only row transformation. We are revising. हे आता फक्त रिवाइज करतो. 1-2 मिनिटात आपण रिवाइज करूयात, नंतर मग आपला होमोजिनियस इक्वेशन घेऊयात आपण. ठीक आहे. आता फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करतो इथं. Using that row transformation, we are reducing that matrix in row echelon form. Okay. So first we are taking that rank of A. त्याच्यानंतर rank of augmented matrix AB. Rank of augmented matrix AB. दोन्ही इक्वल असतील. If rank of A is equal to rank of augmented matrix AB, then system is consistent. System is consistent and it has any of one of the solution. कोणतरी एक सोल्युशन असणार आहे त्याला. ठीक आहे. कन्सिस्टंट आहे आणि सोल्युशन आहे. त्याच्यानंतर आता हे रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ अग्युमेंटेड मॅट्रिक्स ए बी, याला आपण आर म्हणलंय, म्हणजे स्मॉल लेटर मध्ये आपण डिनोट केलंय त्याला. आणि त्याच्यानंतर आता इथं आपल्याला कन्सिस्टंट मिळालं म्हणजे काहीतरी सोल्युशन मिळतं हे आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यानंतर जर आपण इथं पहिली कंडिशन घेतली, इफ आर इज इक्वल टू एन, इफ आर इज इक्वल टू एन, एन काय आपला नंबर ऑफ अननोन्स. नंबर ऑफ अननोन्स म्हणजे कुठे असणार आहेत ते या मॅट्रिक्स मधले, एक्स मॅट्रिक्स मधले. मॅट्रिक्स एक्स जे आहे ते नंबर ऑफ अननोन झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आर इज इक्वल टू एन असेल तर सिस्टीम ऑलरेडी कन्सिस्टंट आहे, तर त्याच्यावर आपल्याला काय मिळतं, युनिक सोल्युशन. हिअर वी आर गेटिंग दॅट युनिक सोल्युशन. त्याच्यानंतर सेकंड केस काय आपली, इफ आर इज लेस दॅन एन, if r is less than n, we are getting that infinite solution. We are getting that infinite solution. हा, मग आता त्यावेळेस इन्फायनाइट सोल्युशन मिळालेले आहेत आपल्याला, तर त्यावेळेस आपण काय करतो, n मायनस r पॅरामीटर, n मायनस r पॅरामीटर यूज करतोय. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले जे काही अननोन्स आहेत एक्स वाय झेड त्याच्यामध्ये फाइंड आउट करतो. बरोबर आहे. मग असं करून आपल्याला हे नॉन होमोजिनियस इक्वेशन वरनं आपल्याला त्याचे सोल्युशन मिळू शकतात, एकतर युनिक सोल्युशन किंवा इन्फानाइट सोल्युशन. आणि त्याच्यानंतर इफ रँक ऑफ ए इज लेस दॅन रँक ऑफ अग्युमेंटेड मॅट्रिक्स ए बी, व्हॉट विल हॅपन. ही कंडिशन असेल तर रँक ऑफ ए इज लेस दॅन, सिस्टीम इज inconsistent. System is inconsistent and it has no solution. Okay. या ठिकाणी आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे. ओके. काही एक्झाम्पल पण आपण बघितले त्याच्यावरचे, युनिक सोल्युशनचे पण बघितलेत आणि युनिक सोल्युशनचे पण बघितलेत आणि इन्फायनाइटचे पण बघितलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे आपला, जो नेक्स्ट पार्ट आहे जस्ट मिनिट. Okay, now here we are going to see next part of this system of linear equation, that is काय असेल ते होमोजिनियस लिनियर इक्वेशन. ठीक आहे ना. आता इथे या ठिकाणी डेफिनेशन लिहूयात अगोदर. इक्वेशन ऑफ द टाइप ax plus by plus
CZ is equal to 0. The equation of the type AX plus BY plus CZ is equal to 0. It is known as a homogeneous system of equation. Why it is homogeneous? Because of that 0. 0 म्हणजे राईट हँड साइड मध्ये आपल्याला तिथं काही व्हॅल्यू नाहीये, त्यामुळे इकडची डिग्री आपली सेम राहणार आहे इक्वेशनची. ओके, सो इट इज कॉल्ड एज अ homogeneous system of equation. Okay, now if we are taking that system of equation, आता त्या ठिकाणी आपण मी जर 3 इक्वेशन्स घेतले, look at this, a1x plus b1y plus c1z is equal to 0. Second equation I am taking as a2x plus b2y plus c2z is equal to 0. And next equation I am taking as a3x plus b3y plus c3z y equal to 0. plus c3z is equal to 0. 0. Okay. Now this system of equation we are writing as look at this, ax is equal to 0. आता इथे 0 मॅट्रिक्स का घेतला? कारण इकडचे जे कॉन्स्टंट आहेत ते सगळे 0 आहेत आपले, बरोबर आहे. x इज इक्वल टू 0 आहे. मग आता इथे a म्हणजे काय असणार आहे? मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट. हियर इट इज कोएफिशिएंट मॅट्रिक्स. हियर इट इज कोएफिशिएंट मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर x काय करतोय आपण? मॅट्रिक्स ऑफ अननोन्स. And last one, that is matrix 0. Here we have having that all element 0. 0 matrix असणार आहे तो. ठीक आहे. मग आता हे जी सिस्टम ऑफ इक्वेशन दिलेलं आहे बघा इथं, a1x plus b1y plus c1z is equal to 0. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जर हे इक्वेशन घेतले, आवाज येत नाहीये मॅडम. तर येतोय? Okay. So here we are taking this equation. 3 इक्वेशन्स घेतलेत. त्या इक्वेशन वरनं आपण पहिल्यांदा काय करतोय? मॅट्रिक्स A लिहितोय. मॅट्रिक्स A विथ एलिमेंट A1, B1, C1. सेकंड रो A2, B2, C2, त्याच्यानंतर A3, B3, C3. आणि ते अननोन्स काय असतात आपले? ते तिथे दिलेले व्हेरिएबल्स आहेत. x, y, z इक्वल टू 0. आता ज्यावेळेस आपण हे होमोजेनियस सिस्टम ऑफ इक्वेशन घेतोय, याच्यामध्ये सुद्धा आपण फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय. दुसरं कोणताही ट्रान्सफॉर्मेशन आपण इथे यूज करणार नाही. इथं वी आर युजिंग दॅट रो ट्रान्सफॉर्मेशन. येस, ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन. And by using that row transformation, we are reducing this matrix A. आता इकडे तर 0 वर काही आपल्याला काही चेंजेस होणारच नाहीयेत. तुम्ही A1 आपलं R2 R3 प्लस R2 करा किंवा R2 मायनस R1 करा. हा जो इकडचा 0चा मॅट्रिक्स आहे त्याच्यावर काही चेंजेस होणार नाहीत आपल्याला, बरोबर आहे. मग चेंजेस कुठे होतील? फक्त मॅट्रिक्स A वर होतील. या ठिकाणी जर तुम्ही आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स कन्सिडर केला तर तिथे आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स येणारच नाहीये तुमचा. आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स कसा असतोय? when we are writing that combinedly matrix A and B, then it will be augmented matrix. कॉन्स्टंट आपला काय इथे 0 आहे, त्यामुळे या ठिकाणी तेवढा काही फरक पडणार नाही आपल्याला, बरोबर आहे. आता फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आपण हा जो मॅट्रिक्स आहे तो इकेलॉन फॉर्म मध्ये रिड्यूस करतोय. इकेलॉन फॉर्म म्हणजे काय? अप्पर ट्रायंग्युलर. येस, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, मग आता हे समजलं सगळ्यांना इथं? होमोजेनियस सिस्टम ऑफ इक्वेशन, होमोजेनियस लिनियर इक्वेशन, द इक्वेशन ऑफ द टाइप ax plus by plus cz is equal to 0. If this equation we are taking in the form of ax is equal to 0, apply row transformation only, reduce this matrix A in row echelon form. ओके, रो इकेलॉन फॉर्म मध्ये आपण रिड्यूस केला. मग आता तिथे बघा काय होतं?
पॉसिबिलिटीज काय काय आहेत बघा आता. इथे सुद्धा आपण इथे काय करणार, इथे रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्सचा प्रश्नच येत नाही. पण याच्यामध्ये व्हेनेवर वी आर टेकिंग दॅट रँक ऑफ ए, रँक ऑफ ए, आता याच्यामध्ये एक मेन डिफरन्स आहे. ऑगमेंटेड मॅट्रिक्स मध्ये रँक ऑफ ए अँड बी घेतो आपण, बरोबर आहे. ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे रँक ऑफ ए बी, म्हणजे त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतोय, असं लिहितोय आपण. ठीक आहे. आता नॉन होमोजिनियस जर इक्वेशन कन्सिडर केले आपण, तर या दोन्हीचा आपल्याला इथं युज होतोय, रँक ए आणि रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी. मग तिथं नॉन होमोजिनियस मध्ये कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट असे दोन पार्ट असतात. ओके, जर इक्वल टू असतील, हे दोन्ही इक्वल टू असतील तर त्याला कन्सिस्टंट म्हणतोय. हे नॉट इक्वल टू असतील तर इनकन्सिस्टंट म्हणतोय, बरोबर आहे. बट इन केस ऑफ होमोजिनियस इक्वेशन, in case of homogeneous equation, the system is always consistent. System is always consistent. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी दोनच सोल्युशन मिळणार. एक असेल युनिक सोल्युशन टाइप आणि सेकंड असेल इन्फायनाइट सोल्युशन टाइप. ठीक आहे. मग आता इथं युनिक सोल्युशन टाइप म्हणजे काय म्हणतोय बघा इथं, इन केस ऑफ होमोजिनियस इक्वेशन वी आर गेटिंग दॅट सिस्टम इज कन्सिस्टंट अँड इट हॅज सोल्युशन. सोल्युशन मिळणारच आहे तुम्हाला तिथं, कन्सिस्टंट म्हणलं तर सोल्युशन असणारच आहे. पण याच्यामध्ये एक तरी झिरो सोल्युशन मिळतं किंवा नॉन झिरो सोल्युशन. लक्षात घ्या थोडस. नॉन होमोजिनियस मध्ये काय म्हणतोय, सिस्टम इज कन्सिस्टंट किंवा इनकन्सिस्टंट. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणतोय, त्याला युनिक सोल्युशन मिळतं किंवा इनफायनाइट सोल्युशन मिळतं किंवा नो सोल्युशन मिळतं. But in case of homogeneous equation, we are getting system. It should be always consistent. Is always consistent. या ठिकाणी कंटिन्यू ते कन्सिस्टंट असतं. मग त्याच्यानंतर कन्सिस्टंट असल्यानंतर तर सोल्युशन्स काय मिळतात, आयदर नॉन झिरो और झिरो सोल्युशन. आता हे झिरो सोल्युशनला आपण आणखीन एक वर्ड आहे याला, दॅट झिरो सोल्युशन ऑल्सो नोन एज trivial solution. And here non-zero solution is called as non-trivial solution. काही म्हणू शकता इथं, एक तर ट्रिव्हियल म्हणा किंवा झिरो सोल्युशन म्हणा, नॉन झिरो म्हणा किंवा नॉन ट्रिव्हियल सोल्युशन म्हणा. ठीक आहे. So here, in case of homogeneous system of equation, system is always consistent and it has zero solution or non-zero solution. Zero solution is always known as trivial solution and non-zero also called as a non-trivial solution. Understood? हे समजलं प्रत्येकाला? आता या ठिकाणी डायग्राम काढूयात आपण इथं. डायग्राम काढूयात आपण ते. ट्री डायग्राम काढूयात. या ठिकाणी होमोजिनियस, ठीक आहे. आता हे झालं होमोजेनियस इक्वेशन. होमोजेनियस इक्वेशन मध्ये आपण काय करतोय, टाइप कसं लिहितोय आपण, ax इज इक्वल टू 0. ax इज इक्वल टू 0 झाला. मग आता हे ax इज इक्वल टू 0 हा ऑलवेज कन्सिस्टंटच असणार आहे तुमचा. प्लीज लिहून घ्या ते सगळं. कन्सिस्टंट झालं. कन्सिस्टंट आहे म्हणजे त्याला सोल्युशन असणारच आहे. सोल्युशन मध्ये काय असलेलं तर इथं झिरो नॉन झिरो. झिरो सोल्युशन, नॉन झिरो सोल्युशन, नॉन झिरो सोल्युशन. झालं? हे समजलं प्रत्येकानं? येस येस मॅम. लिहून घेतलं सगळ्यांनी? लिहून घेतलं Yes. सगळ्यांनी? येस येस मॅम. ओके. आता याच्यावरचे एक्झाम्पल घेऊयात आपण. एक 2-3 छोटे एक्झाम्पल Yes, घेऊयात आपण. ma'am. ओके. Write down. Solve the equations. Solve the system of equations. लिहिताय? येस. येस.
एक मिनिट Yes, मी ma'am. लिहिते इथे. एक मिनिट लिहून देते इथे. इक्वेशन लिहून देते. Only two equations we are taking first. x1 minus 2x2. मॅडम एकदा स्क्रीन शेअर करता का? स्क्रीनवर दिसत हे नाही. दिसत नाहीये? नाही प्लेन स्क्रीन आहे. लिहायला लागले मी आता ह्याच्यावर. आता दिसतंय? Yes. Yes. Yes, ma'am. येस मॅम. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आहे 2x1 प्लस 5x2 प्लस 6x3 इज इक्वल टू 0. दिसते का सगळ्यांना व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. पहिलं इक्वेशन काय घेतलं आपण? X1 minus 2x plus 2 plus 3x3 is equal to 0. 2x2 प्लस 3x3 3x3 is equal to 0. इज इक्वल टू Is 0. equal to 0. सेकंड इक्वेशन 0. काय? सेकंड इक्वेशन 2x1 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 plus 5x2 plus 6x3 is equals to 0. twice x2 प्लस plus इथं 5 आहे. सॉरी इथं 5 आहे. एकच मिनिट ते हे करते. दिसते ना सगळ्यांना? huh? ओके. तर पहिलं कसं लिहिणार याच्यामध्ये? x इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये लिहितोय आपण. बरोबर आहे? x म्हणजे काय असणार आहे? a म्हणजे काय असणार आहे? मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट 1 -2 3 9 सेकंड 3 हा बोला. 0 7 3 हे इथं x1 x2 हॅलो मॅम 3 हा बोला. स्क्रीन दिसत नाही की मॅम काय दिसत नाहीये? दिसत नाही ओके 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 जस्ट वेट. तिथं नाही करायचं मग वर घे बॅक अजून एकदा वर त्याच्यावर दाब आणि वर इकडे बाजूला. आता दिसतं? दिसते का स्क्रीन आता? येस मॅम Oh, madam. 5x2 plus 6x3 is equal to 0. एकच मिनिट हा. हे मी जरा इरेज करते सगळं खालचं इथलं. ठीक आहे. बाकीचे आवाज कमी करा.
First we are writing in terms of 1 minus 2 3 2 5 6. अननोन्स किती आहे सांगा त्याच्यामध्ये? 2 3 3 अननोन्स आहेत. x1 x2 x3 आहेत इक्वल टू आणि इथं त्याला ना हे Zero. पूर्ण. तरी इथे करायचं. आता इथं बघा एक लक्षात ठेवा अननोन्स 3 आहेत पण रोज किती आहेत आपले मॅट्रिक्स ए चे रोज किती आहेत? 2 आहे 2 2 आहेत बरोबर आहे. हो. आणि त्यामुळे इकडे 0 सुद्धा फक्त 2च लिहायचे 3 0 लिहायचे नाही. तिथे x1 x2 x3 आहे म्हणून आपण वाढवून ठेवलं असं नाही करायचं. ठीक आहे ओके चला स्टार्ट करा सॉल्व करायला. ओनली अप्लाइंग रो ट्रान्सफॉर्मेशन. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन सांगा आता मला काय असेल? Yes, very good. So here, first row as it is 2 minus 2 0 5 9 minus 2 into minus 2 किती झाले इथं? प्लस 9 9 नंतर 0 6 minus 6 0 ना 0 आणि अननोन आहेत आपले x1 x2 x2 x3 इक्वल टू 0 0 0 0. 0 आता दुसरं काही पॉसिबिलिटी आहे का? R2 divided by 9. Yes, very good. So here we are applying that R2 divided by 9. 9. So what we are getting here? First row 1 minus 2 3 0 1 0. 0 Unknowns are x1 x2 x3 equal to 0. हे झालं सगळ्यांचं. त्याच्यानंतर आता रँक काय सांगा? 2 रँक ऑफ ए इज इक्वल टू 2. नंबर ऑफ अननोन्स किती आहेत? 3. ओके. मग आता ज्यावेळेस आपण नॉन होमोजिनियस इक्वेशन्स बघितले जे सिस्टम ऑफ इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत तर त्यावेळेस तिथं आपल्याला एक कंडिशन होती रँक ऑफ ए अँड रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स दोन आपल्याला चेक करायचे होते. पण होमोजिनियस मध्ये त्याची गरजच नाही आपल्याला. आपल्याला आपण काय म्हणतोय होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशन्स आर ऑलवेज कन्सिस्टंट. इट हॅज टू सोल्युशन्स आयदर झिरो सोल्युशन और नॉन झिरो सोल्युशन. नॉन 0 ओके. झिरो सोल्युशन कधी येतं? आर इज इक्वल टू एन असेल तर. नॉन झिरो सोल्युशन कधी येत आहे? आर इज लेस दॅन एन असेल. तर आता इथे बघा या एक्झाम्पल मध्ये रँक ऑफ ए here r is equal to 2. Number of unknowns are 3. As we know that r is less than n. R is less than n means here system have which type of solution? Infinite. Infinite. होमोजिनियस मध्ये इन्फानाइट नाही म्हणायचं. इथं काय म्हणतोय आपण? Non-zero. Non-zero. Yes. नॉन ट्रिवियल किंवा Non-zero. झिरो सोल्युशन म्हणतो. नॉन झिरो किंवा Non. नॉन ट्रिवियल सोल्युशन. एक्झॅक्टली हे आता ह्याच्यासारखंच असतं आपल्या इन्फानाइट सोल्युशन सारखं. इन्फानाइट सोल्युशन आपण जसं नॉन होमोजिनियस मध्ये म्हणलंय तसं इथे नॉन झिरो किंवा नॉन ट्रिवियल म्हणतोय. आर इज लेस दॅन एन आहे. ओके. सो रिराइट द इक्वेशन्स. Once again we are writing this equation by using the form ax is equal to 0. या फॉर्म वरनं म्हणजे हे जे आपण रिड्यूस केलेलं आहे त्याच्यावरनं आपण इक्वेशन लिहितोय. ठीक आहे. मग इथे इक्वेशन लिहिणार आता कसं लिहिणार इक्वेशन सांगा आता. पहिलं इक्वेशन बघा आता. X1 minus X2 plus 1 minus 2x2 plus 3x3 is equal to 0. 0. खूप वेळेस काय करतोय आपण आपल्याला XYZ पार्ट झालेलं असतं. मग आपल्या त्या ठिकाणी आपण x1 x2 x3 पण दिलं तरी सुद्धा आपण काय करतोय XYZ लिहून टाकतोय. तसं काही करू नका. तिथे व्हेरिएबल्स कोणते आहेत ते चेक करा. त्याच्यानंतर मग तिथं आपण ते इक्वेशन लिहितोय. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन काय असेल सांगा.
What is the second x2 equation? equal to 0. x2 is equal to 0. Equal to 0. 0. आता इथं परत आपल्याला कन्फ्युजन होतं. एकतरी आपल्याला नॉन झिरो सोल्युशन मिळणार आहेत. R is less than n आहे. Whenever R is less than n, we are going to use n minus R parameter. Here we are going to use n minus R parameter. Look at this. आपण इथं क्लिअर करूया थोडंसं इकडं. इथेच करते ह्या साईडचं. The given system of equation as we have written. So here R is less than n, therefore using n minus R parameter. Okay, we are using here n minus R parameter. Got it? So first we are writing that equation as x1 minus 2x2 plus 3x3 is equal to 0. x2 ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला 0 मिळाली. x2 ची व्हॅल्यू आज ऑलरेडी आपल्याला 0 मिळाली. आता या ठिकाणी काय यूज करणार तुम्ही? पॅरामीटर कशासाठी असाइन करणार? यस, हियर वी कॅन पुट द arbitrary constant or arbitrary value for x3. x3 is equal to, you can consider as, put this value. आता ऑलरेडी x2 आपल्याला 0 मिळाला. इथे बघा, x2 आपल्याला x2 ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली, त्यामुळे ते x2 ची सेपरेट व्हॅल्यू काढायची गरजच नाहीये आपल्याला. मग आता इथं x3 आणि x2 हे दोन्ही व्हॅल्यूज आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केले. x2 आणि x3 ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केले. तर फर्स्ट इक्वेशन कसं होईल? पुट इन फर्स्ट इक्वेशन. व्हॉट वी आर गेटिंग देअर? x1 x1 plus 3t is minus equal 2 to 0. into 0 plus 3t is equal to t. 0. As we have taken x2 equal to 0 and x3 is equal to t, we are keeping these two values in first equation. Therefore, we are getting that value of x1. x1 is equal to 3t. किती झालं? minus 3t. Here we are getting that x1 is equal to minus 3. Now you can assign any one arbitrary constant for t. Either 1, 2, 3, 4 कोणतेही तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकताय. त्याच्यावरनं तुम्हाला x1, x2 आणि x2 तर 0च मिळाले, तिथं काही तुम्हाला चेंज होणार नाहीये. x3 आणि x1 चे व्हॅल्यू तुम्हाला डिफरंट व्हॅल्यू मिळतील. अंडरस्टूड? इफ आय एम टेकिंग दॅट, लुक ॲट दिस. इफ आय एम टेकिंग t इज इक्वल टू, व्हॅल्यू जर मी चेंज केली, आता बघा इथं सपोज consider t is equal to 1. So what will be the value of x3? x3 is equal to 1. x2 already it is 0 and x1 is equal to minus minus 3t. The value of x1, x2, x3 depends upon the assigned value of t ची जी कोणती व्हॅल्यू असेल त्याच्यावर तुम्हाला x1, x2 आणि x3 मिळते. ठीक आहे? प्रत्येकाने समजलं का? येस मॅम. Yes, ma'am. मॅम आपण x3 च्या म्हणजे x3 च्या ऐवजी t टाकलं तर x1 च्या ऐवजी t टाकलं तर चालते? कुठं? आपण x3 च्या ऐवजी t टाकलं ना, मग आपण x1 च्या ऐवजी t टाकलं तर सेम नाही येणार ना तसं. तुम्हाला काढता येते, व्हॅल्यू काढता येत नाही असं नाहीये, तसं पण करता येते. हे बघा इकडे बघा, आता x1 मायनस x2 तुम्हाला 0 मिळालाय, बरोबर आहे? x2 0 मिळालाय तुम्हाला. ते x2 ची व्हॅल्यू तुम्हाला पहिल्या इक्वेशन पुट करा, कोणत्या पण इक्वेशन पुट करा, त्याचा तो कोएफिशियंट 0च होणार आहे. ठीक आहे? मग तुम्ही आता x1 आणि x3 मध्ये एखादी व्हॅल्यू कन्सिडर केली आणि x1 जर सपोज तुम्ही t कन्सिडर केला तर तुम्हाला त्याच्यावरनं x ची व्हॅल्यू मिळेल. मग ह्या व्हॅल्यूज डिफरंट असतील प्रत्येकांच्या. लक्षात येतं ना? यू कॅन असाइन एनी वन. हा, मग त्यामुळे इथं काही तेवढं प्रॉब्लेम येणार नाहीये. तुम्हाला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन म्हणलंय. इक्वेशन मात्र तुम्हाला असेच दोन मिळतील. हे लक्षात येतं का? हे इक्वेशन असेच मिळतील
तुम्ही x3 साठी कन्सिडर करा किंवा x1 साठी कन्सिडर करा, नो इश्यू. ओके ठीक मॅम. आहे, इरेज करू आता. येस मॅम. ओके, नाव वी आर गोइंग फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. चालतं, पण कसं करायचं सांगते तुम्हाला. ऑलरेडी x2 आपल्याला 0 मिळालंय, त्यामुळे t ची व्हॅल्यू अदर दॅन 0 कन्सिडर करा. काही वेळेस 2 पॅरामीटर मिळतात, हेही लक्षात घ्या. काही वेळेस 2 पॅरामीटर मिळतात आपल्याला, एक पॅरामीटरच्या ऐवजी 2 पॅरामीटर मिळतात. तसे एक्झाम्पल आपण आता कॉलेज स्टार्ट झालं तर घेऊयात आपण. आता इथं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक, म्हणजे सगळ्यांना समजेल असं नाहीये. मग आता आपण 15 तारखेपासून आपले कॉलेज स्टार्ट होतील, तेव्हापासून परत सगळे आपण एक्झाम्पल घेऊयात सगळे. ओके. Yes. Yes. हॉस्टेल Okay. पण स्टार्ट होतात का? काय म्हणताय? हॉस्टेल पण स्टार्ट होतात का? होतील, बहुतेक होतील. आता सांगतील तुम्हाला, तसं म्हणजे नोटीस येऊन जाईल. ठीक आहे. ओके, राईट नेक्स्ट एक्झाम्पल प्लीज. 15 ऑफलाईन लेक्चर होणार आहे का? हो, 15 पासून तुम्हाला नोटीस येईल, तोपर्यंत आता आपण ऑनलाईन घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल लिहा प्लीज. सेकंड एक्झाम्पल. राईट डाउन प्लीज. x1 plus x2 plus x3 plus x4 is equal to 0. Once again, I am telling that equation as x1 plus x2 plus x3 plus x4 is equal to 0. Second equation लिहा इथं. 2x1 plus x2 minus x4 is equal to 0. Then next equation, x1 plus 3x2 plus 2x3 plus 4x4 is equal to 0. 15 मिनिटांनी करू ना. इक्वेशन सॉल्व करा. आता मीटिंग एका दिवस बंद पडेल. आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये कन्सिडर करूयात हे एक्झाम्पल. थोडा वेळ मीटिंग बंद पडू शकते. रिजॉईन करायचं का मॅडम? आता नाही, लंच ब्रेक असेल ना तुमचा आता. x इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये लिहा. मॅट्रिक्स A with coefficient 1 1 1 1. Second, 2 1 1 0 -1. is not given there, so it is 0 and minus 1. त्याच्यानंतर लास्ट 1 1 3 2 4. 3 2 4. 4. How many